ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, महाभारत, रामायण, जे जे काही असे पात्र होऊन गेलेत, त्या प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्ती आजही आहेत. रावण, अहंकार, स्त्रीचा लोभ, कंस, अति स्वार्थबुद्धी, दुःशासन, कपटी प्रवृत्ती, शैल्य, कैकई, धृतराष्ट्र, मंथरा, असे जे काही प्रवृत्त्या होऊन गेल्यात आणि त्या आजही समाजामध्ये आहेत. म्हणून त्यांची जी वाईट गुण होते, त्या गुणामुळं आजही समाजामध्ये त्यांचे नावं कोणी अजून ठेवलेलं नाही. आज समाजामध्ये कैकई नाव कोणाचं ठेवलेलं नाही, धृतराष्ट्र नाव कोणाचं ठेवलेलं नाही, दुर्योधन नाव कोणाचं ठेवलेलं नाही, रावण नाव कोणाचं ठेवलेलं नाही. म्हणजे हे जे वाईट प्रवृत्तीचे लोक होते आणि त्यांचे वाईट गुण होते, ते आजही समाजात आहेत. म्हणून चांगलं वागा, चांगलं जागा, चांगले गुण घ्या, ही आपली भारतीय संस्कृती सांगते. म्हणून आपलं नाव चांगलं ठेवण्याकरता आपली वागणूक चांगली पाहिजे, आपलं गुण चांगलं पाहिजे. आणि आपलं गुण जर चांगलं असलं तर त्या गुणाप्रमाणे त्याला किंमत येते. म्हणून चांगलं जगा, चांगलं वागा, जगा आणि जगू द्या, ही भारतीय संस्कृती आहे.